हाय हॅलो नमस्कार सर्वांना शुभ संध्याकाळ. जे जे लघवी समर्थ श्री स्वामी समर्थ. आणि मिस्टरांना बघा कामावरती काय लागून आले बघा. दाखव दाखव दाखव. थोडाफार लागलेलं आहे त्यांना. आणि भाऊच झाले मस्त वॅकेशन. हे बघा केस बघा किती वाढलेलं आहे. आणि सुमितला आणलेलं एक सरप्राईज. काय आणलं सरप्राईज चला आता बघूया. चला उघडा. ही आणली आंब्याची पेटी. बघूया आता कसं आहे आंबा. आणि बघू शकता हे आंबे आणलेले आहे आणि याला आपण घरीच पिकवू शकता. एकदम छान आहे. हापूस आंबा आहे. हापूस आहे का कोणता आहे सुमित? केसर आहे वाटतं. केसर आहे. आणि आता याला छान मस्त आता 1-2 दिवसामध्ये होऊन जातील असं सांगितलेलं आहे. बघूया. मस्त छान कैऱ्या होत्या आमच्याकडे. त्या थोड्याफार पिकून गेलेल्या होत्या. 2 किंवा 3 कैऱ्याचं मी मस्त छान केलं लोणचं. आणि त्याला स्वच्छ मी पुसून घेतलेलं. आधी धुवून घेतल्या होत्या. नंतर त्याला छान कट करून घेतलेले आहे. आणि असं त्याला आहे ना पुसून घेतल्या. नंतर मीठ वगैरे लावून ठेवलेले आहे. चला मग. आणि बघू शकता मी थोडंसं लोणचं केलेलं आहे. कारण मिस्टरांना सुमितला लोणचं आवडत नाही. फक्त आईला आणि मलाच आवडतं. चला म्हटलं थोडंफार आपण ट्राय करूया. आणि मी फर्स्ट टाईम लोणचं केलेलं आहे. कारण नाही तर मला बहीण किंवा आई आपलं वहिनी वगैरे देऊन देता. म्हणून मी लोणचं काही करत नाही. चला म्हटलं. हाय हॅलो नमस्कार सर्वांना शुभ संध्याकाळ. जे जे लघवी समर्थ श्री स्वामी समर्थ. आणि आईने इडलीसाठी डाळ तांदूळ भिजू घातलेले होते. तर मी मस्त छान त्याला वाटून घेतलेलं आहे मिक्सरला. आणि बघू शकता तुम्ही वाटण एकदम छान मी असं मस्त याच्यामध्ये ठेवून दिलं आहे डब्यामध्ये. म्हणजे त्या आरामात हे होऊन जाईल. आईने सकाळी डाळ तांदूळ भिजू घातलेली होती. आणि मी आज घरी का लवकर आली कारण मॅडम गेल्या आहे बाहेर. म्हणून मी लवकर आलेली आहे. आणि आईने खरं मस्त भिजू घालून ठेवलं होतं. म्हणून फक्त त्याला धुवून आईनं धुवून पण ठेवले होते. फक्त मी वाटण करून घेतली त्याला. दही वगैरे टाकलेलं आहे. चला. आणि आज पाणी यायला खूप उशीर झालेला. 7 वाजता तरी पाणी आलेलं नाही आहे. आता पाणी आलं की आपले रोजचे कामं चालू आहे. हाय हॅलो नमस्कार सर्वांना शुभ सकाळ. जे जे लघवी समर्थ श्री स्वामी समर्थ. आणि मी आत्ता उठले कारण सुमितला सुट्ट्या. म्हणून मी 6:30ला उठते. आणि मिस्टरांना जायचं असं 8:30ला. तोपर्यंत माझा टिफिन आरामात होऊन जातो. आणि चला मग आता मी तुम्हाला दाखवते. काल मी इडलीचं पीठ वगैरे केलेलं होतं ते तुम्हाला मी दाखवते आहे. आणि तुम्ही बघू शकता इडलीचं पीठ किती छान झालेलं आहे बघा. एकदम मस्त फुलून गेलेलं आहे. याच्यामध्ये मी ठेवलेलं होतं बघा. एकदम मस्त घट्ट वगैरे झालेलं आहे. तुम्हाला दाखवते मी थांबा. हे बघा एकदम मस्त झालेलं आहे बघा. बघू शकता आपलं लोणचं. आणि मिस्टरांना पण खूप आवडलं लोणचं. खूप छान झालं म्हणे. आणि मी थोडंफार टाकून बघितलं पण खरंच खूप छान झालं. चला मग मी आता पटापट टिफिन करते. इडली करते आणि नंतर बोलते. आणि तुम्ही बघू शकता आपली इडली किती छान झालेली आहे बघा. एकदम छान झालेली अशी मऊ झालेली बघा. आणि नंतर मी आता बनवून घेतलेले आहे बघा. छान आपल्या इडली वगैरे झालेली आहे. खूपच छान झालेली आहे इडली. आणि मिस्टरांचं चालू टिफिन वगैरे त्यांना होतं तेवढं तुम्ही पुसून घ्या. त्यांच्यासाठी मी चपात्या केल्या आहे आणि सांबार करते. आता सांबारला आता थोडं बाकी मी सांबार करते. चहा ठेवला आहे त्यांना. चला आता थोडंफार याच्यात काढून घेतलेलं आहे. आणि बाकीचं याच्यामध्ये सुद्धा आहे. आणि आपला चहासुद्धा झालेला आहे. चहा घेते मी आता. आणि बघू शकता तुम्ही किती छान होत आहे मस्त इडली. याच्यामध्ये फक्त मी मीठ टाकलेलं बस. आणि वाटताना फक्त थोडंसं दही टाकलेलं आहे. एक चमचा बघू शकता. एकदम चहा घेते मी आता आणि नंतर बोलते. आणि तुम्ही बघू शकता सांबार एकदम छान झालेला आहे. चला आता मी पण नाश्ता करून घेते. आणि इडली खरंच खूप छान झाली आहे बघा. एकदम नरम झालेली इडली बघा. चला मी पण आता नाश्ता करते. मिस्टरांचा टिफिन झालेला आहे. चला. हाय हॅलो नमस्कार. आणि आज होता सुट्टीचा दिवस. पण मी आत्ता व्हिडिओ करते कारण थोडीफार तब्येत नरम गरम होती.
चला आणि बघू शकता हा सामान घेऊन आलेला आहे. हे तर आपल्या दर महिन्याला लागणारी वस्तू आहे. आणि सुमितचं तर काही काही चालतं. सुमितने काय आणलं आहे सुमित? मिक्स क्यूब. चला आणि मिस्टरांचं सामान वगैरे थोडाफार आणलेला आहे, काही जास्ती आणलेला नाही. चला आणि आई आई आज आराम करत होते. आईला पण थोडंफार बरोबर मसाला घेऊ आई. चला हाय हॅलो सर्वांना शुभरात्री म्हणून आता 9 वाजलेले. चला मग आणि आता थोडाफार आराम केला होता आज दुपारी. आता स्वयंपाकामध्ये आता काय करू बघूया आता. आणि तुम्हाला आमची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जा. आणि फेसबुकवरती बघत असेल तर फॉलो करा आणि यूट्यूबवरती बघत असेल तर सबस्क्राईब करा. चला